पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या एका होतकरू तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पुणे येथे पोलीस भरती प्रक्रियेसाठी दुचाकीवर जात असताना नारायणगावजवळ झालेल्या अपघातात साई किरण भागवत शेलार वय 25 वर्षे राहणार पिंपरी निर्मळ तालुका राहाता याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने राहाता तालुक्यासह पिंपरी निर्मळ गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार साई किरण शेलार हा शुक्रवारी सकाळी आपल्या मित्रासह दुचाकीवरून पुण्याकडे पोलीस भरतीसाठी रवाना झाला होता. पोलीस दलात दाखल होण्याचे त्याचे लहानपणापासून स्वप्न होते आणि त्यासाठी तो गेल्या काही महिन्यांपासून मेहनत घेत होता. मात्र प्रवासादरम्यान नारायणगाव हायवेवरील 14 नंबर परिसरात त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की साई किरण गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. साई किरण हा मनमिळावू, नम्र आणि कष्टाळू स्वभावामुळे गावात सर्वांचा लाडका होता. त्याचे वडील भागवत शेलार हे पिंपरी निर्मळ सेवा संस्थेत लिपिक म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबाचा मोठा आधार असलेल्या साई किरणच्या अकाली निधनाने शेलार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस भरतीसाठी केलेली त्याची मेहनत आणि देशसेवेची जिद्द अपघातामुळे अधुरीच राहिल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी पिंपरी निर्मळ येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात साई किरणवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ आणि चुलते असा परिवार आहे. एका जिद्दी आणि होतकरू तरुणाचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. वृत्त संकलन विभाग, व्हिजन प्लस न्यूज, राहाता.